मित्रांनो, एक गोष्ट ऐकवतो तुम्हाला, प्रेमाचा खरा अर्थ. आजकालच्या या सोशल मीडियाच्या युगात त्यांना प्रेमाचा अर्थच कळत नाही. जरा ऐका, कळल तुम्हाला. एका छोट्याशा गावात शुभम आणि शिवानी नावाचे मित्रमैत्रिणी राहायचे. शुभम हुशार, महत्वाकांक्षी आणि भविष्याकडे पाहणारा मुलगा असतो. शिवानी साधी, प्रेमळ आणि स्वप्नाळू मुलगी असते. दोघांमध्ये खूप वेगवेगळापण असला ना तरी त्यांची मैत्री खूप घट्ट असते. वेळोवेळी त्यांच्या भेटीगाठी वाढत असतात आणि मैत्रीचे रूपांतर एका दिवशी प्रेमात होतं. शुभम स्वप्नांना आकार देण्यासाठी तो शहरात शिक्षणासाठी गेला. शिवानीने त्याला पूर्णपणे पाठिंबाही दिला. दोघांनी वचन दिलं की एकमेकांना ते ओळखून नेहमीच साथ देणार. मात्र काळ बदलला, वेळ बदलली, जीवनाच्या गरजाही वाढल्या आणि दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. शुभम व्यस्त झाला त्याच्या आयुष्यात, तर शिवानी त्याच्या मेसेजेसची, कॉलची वाट पाहायला लागली. एका दिवशी शिवानीने शुभमला एक मेसेज केला, प्रेम हे फक्त भेटण्यावर नाही तर एकमेकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यावर आधारित असतं. तू तुझ्या स्वप्नांच्या मागे धावतोयस, त्यात माझा सहभाग नसेल तरी मला आनंद आहे, पण लक्षात ठेव, प्रेमाचे खरे मूल्य स्वार्थापेक्षा समर्पणात आहे. शुभमने हे वाचल्यानंतर तो शिवानीला भेटण्यासाठी गावाला परतला. त्याने शिवानीला पाहून सांगितलं, तू मला माझ्या स्वप्नांशी जोडून ठेवलंस, पण मी मात्र तुला विसरत होतो. प्रेमाला वेळ देणं ही तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. शिवानीने फक्त हसून सांगितलं, शुभम, प्रेमाला फक्त वेळ न देता एकमेकांच्या आयुष्याला सुंदर बनवायचं असतं. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रेम हे फक्त आकर्षण किंवा भावना नाहीये, ती जबाबदारी, समर्पण, एकमेकांच्या स्वप्नांना ओळखून साथ देण्याचं नाव आहे, जिथे विश्वास, समज आणि प्रेमाची तितकीच गुंतवणूक देखील आहे. तिथेच खरे प्रेम आणि नातं सुद्धा फुलतं. आपल्या जीवनातील स्वप्नांसोबत एकमेकांना जपायला शिका, तरच तुम्ही पुढे जाणार आणि तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या सोबत राहणार. तर प्रेम काय असतं ना, हे तुम्हाला छोट्याशा गोष्टीतून सांगण्याचा मी प्रयत्न केला. असेच मजेशीर व्हिडिओज मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे मत खाली कमेंट्समध्ये नक्कीच मांडा. मी तुमचा होस्ट आणि दोस्त RJ देवा, ड्रीम मराठीतून तुमच्या ट्विन्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.